शुभविवाह या मालिकेच्या 12 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता इकडे रागिणी हॉस्पिटलमध्ये येते. हॉस्पिटलमध्ये आल्यावरती आकाश तिला कडकडून मिठी मारतो. अत्तू तू आलीस, अत्तू तू आलीस असं म्हणतो आणि म्हणतो, बघितलंस ना आत्तापर्यंत भूमीने माझी किती साथ दिली, प्रत्येक गोष्टीमध्ये तिने माझी साथ दिली, माझा आत्मविश्वास परत आणला, मला बरं केलं. पण आज माझा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ असलेली भूमी अशी निश्चित पडून बसली. आत्या, भूमी कधी शुद्धीवरती येईल? यावरती आत्या सांगत असते, हे बघ आकाश, आपण ना आई योगेश्वरीवरती विश्वास ठेवू, तू पाणी पी बरं, सगळं काही ठीक होईल, भूमी ना शुद्धीवरती येईल असं म्हणत ती आता आकाशसोबत खोटं खोटं प्रेमाचं नाटक करत असतानाच मात्र तिथे भानुशाली वकील येतात. त्यावेळेला रागिणी विचारत असते, पण भूमी कुणाला सापडली? भानुशाली वकील सांगतात, मला सापडली. यावरती रागिणी म्हणते, कुठे? तुम्हाला सापडली तरी कुठे ती? भानुशाली वकील म्हणतात, भाटे समुद्र किनाऱ्याच्या मागच्या साईडला त्या पडलेल्या होत्या, तिथून काही नाखवांच्या सोबत त्यांना इकडे आणलं गेलं. यावरती आकाश म्हणतो, भानुशाली वकील, तुमचे जितके आभार मानू ना तितके आभार मानायला कमी आहेत. म्हणजे याआधी सुद्धा तुम्ही मला मदत केलीत, मला सगळं आठवतंय. पण आत्ता माझ्या भूमीला हॉस्पिटलमध्ये पोचवून तुम्ही माझ्यावरती कधीही न विसरता येण्याइतके उपकार केलेले आहेत. खरंच तुमच्या उपकारांची परतफेड होणार नाही. भानुशाली वकील आकाशकडे पाहतात, आकाश बरा झालेला पाहतात आणि त्यांना आनंदाचा धक्काच बसतो. भानुशाली वकील म्हणतात, तुम्ही जिवंत आहात ना, यापेक्षा आनंदाची दुसरी गोष्ट नाही, आणि त्यात तुम्ही बरे पण झालात. खरं भूमी मॅडमची जी काही तपश्चर्या होती ना, ती तपश्चर्या फळाला आलेली आहे. आकाश म्हणतो, हो, आज भूमीमुळे मी या पोझिशनला आहे. पण बघा ना, माझा वर्तमान काळ आता भूमी अशी निश्चित पडून बसली. यावरती भानुशाली वकील म्हणतात, तुम्ही बिलकुल चिंता करू नका, भूमी मॅडमना काहीही होणार नाही, त्या अगदी सुखरूप बऱ्या होतील. तोपर्यंत तिकडे आता डॉक्टर येतात. डॉक्टरांना आकाश म्हणतो, काय झालं, भूमी आली का शुद्धीवरती? डॉक्टर म्हणतात, नाही, त्या शुद्धीवरती तर आलेल्या नाही आहेत, पण त्या सध्या स्टेबल आहेत. आता आपल्याला त्यांना ना एकट्याला ठेवायला पाहिजे, आणि तुम्ही इतकी गर्दी करू नका, इथे फक्त एकच माणूस राहील, बाकी सगळ्यांनी घरी जा असं म्हणत डॉक्टर आता सगळ्यांना घरी जायला सांगतात. मग आकाश सांगतो, आत्या, मी थांबतो इथे, कारण ज्या वेळेला भूमी शुद्धीवरती येईल ती मला बरा झालेला बघेल ना, तर तिला खूप आनंद होईल. रागिणी म्हणते, ए बाळा, तू आत्ताच बरा झालायस की नाही? तुला पण खूप त्रास झालाय, तू भूमीसमोर फ्रेश अवस्थेत यावं असं मला वाटते. या अशा अवस्थेमध्ये तू भूमीसमोर आलास तर तिलाच त्रास होईल, त्यामुळे तू एक काम कर, तू घरी जा बरं आणि फ्रेश हो. आजी म्हणते, हो आकाश, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मग भानुशाली म्हणतात, हे बघा, तुम्ही सगळे घरी जा, मी थांबतो ना इथे. रागिणीचे डोळे आता मोठे होतात. रागिणी म्हणते, आत्तापर्यंत तुम्ही आमच्यावरती खूप उपकार केलेले आहेत, तुमच्याच उपकारांची परतफेड होणार नाही. आता नको म्हणजे आमच्या घरातलं कोणीतरी थांबेल असं म्हणत रागिणी रागारागात भानुशालींकडे पाहते. तोपर्यंत मानसी म्हणते, मी थांबते ना इथे. मग रागातच रागिणी बघते आणि म्हणते, अगं, तुला माहिती आहे ना, घरातलं सगळं तुलाच बघायचं आहे. ही बया असं म्हणत पौर्णिमाकडे बघत ती म्हणते, या बयेचा तुला काही उपयोग होणार नाही. पौर्णिमा अवाकच राहते, म्हणजे ह्यांना हवे तेव्हा हे आपल्याला गोंजारतात, हवे तेव्हा फटकारतात. निलांबरीचे पण डोळे मोठे होतात. त्यामुळे रागिणी सांगते, या पौर्णिमाची तुला काही मदत होणार नाही. आई एकटी कुठे कुठे बघेल, त्यामुळे तू घरी जा. मी आहे की नाही इथे, मी एकटी इथे थांबेन. अथर्व म्हणतो, आई ठीक आहे, तू थांब इथे, पण काही वाटलं ना तर आम्हाला कॉल करशील ना? रागिणी म्हणते, हो, मी तुम्हाला कॉल करीन. आकाश म्हणतो, आत्या, काहीही वाटलं तरी मध्यरात्री सुद्धा मला कॉल कर, मी धावत येईन. रागिणी म्हणते, हो बाळा, तू जा बरं, आराम कर. तोपर्यंत भानुशाली वकील विचार करतात, नाही, इथे हॉस्पिटलमध्ये जरी मला रात्री थांबता येणार नसलं तरी बाजूलाच कुठेतरी थांबतो मी, कारण रात्री घातपात होण्याची शक्यता आहे. म्हणून भानुशाली वकील रागिणीवरती लक्ष ठेवण्यासाठी जवळच थांबण्याचा विचार करतात. आकाश आत्याला इन्स्ट्रक्शन देऊन तिकडून निघून जातो. झालं, रागिणीला रान मोकळं असतं. तिला वाटतं, आता मी चुटकीमध्ये काही करीन, पण देवतारी त्याला कोण मारी, त्यामुळे देवाच्या मनात जे आहे तेच होणार हे मूर्ख रागिणीला आत्तापर्यंत कळत नसतं. आणि देवाच्या मनात आकाश आणि भूमीला एकत्र आणणारी लय हे मात्र निश्चित असतं. आता रात्रीच्या वेळेला इकडे सगळी जेवणाची ताटं मांडली जातात आणि अथर्व आणि मानसी सगळं काम करत असताना आजी म्हणते, आकाश नाही का आला? तितक्यात आकाश येतो आणि म्हणतो, मी आई योगेश्वरीचे आता पाया पडतो आणि मग जेवायला येतो. मग तो आई योगेश्वरीच्या पाया पडण्यासाठी जातो आणि म्हणतो, खरंच तू मला इतकं ऐश्वर्य दिलंस, माझ्या आईवडिलांचं प्रेम पण दिलंस, पण काही वर्षापूर्वी माझ्या आईवडिलांचं छत्र माझ्याकडून हरवलं. इतक्या चांगल्या फॅमिलीत तू मला जन्म दिलास. माझ्या आईवडील गेल्यानंतर भूमीसारखी बायको दिलीस, जिने माझ्यावरती मनापासून प्रेम केलं, मला सुधारण्याचा प्रयत्न केला. तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत.
असं म्हणत आकाश आई योगेश्वरीच्या समोरच उभा असतो. तोपर्यंत इकडे रागिणी आणि अभिजितची कारस्थानं सुरू होतात. म्हणजे आता अभिजित आणि रागिणीने हॉस्पिटलमधला वॉर्ड बॉय आणि नर्स यांना मॅनेज केलेलं असतं. अभिजितने त्याला खूप सारे पैसे देऊन फक्त एकच काम करायचं, थोड्या वेळासाठी सगळ्या इथली लाईट्स ऑफ झाल्या पाहिजेत, लाईट कट झाली पाहिजे. स्पेशली भूमीच्या वॉर्डमधली लाईट कट झाल्यावरती ऑक्सिजन मशीन फ्लक्च्युएट होईल, ते बंद पडेल आणि भूमीचा जीव जाईल, असा ह्या दोघांचा प्लॅन असतो. आपल्यावरती काही येणार नाही, न वॉर्ड बॉयवरती न नर्सवरती, कारण हे असं घटना कधी कधी घडतात ॲक्सिडेंटली. आणि आता हे मुद्दामून हा ॲक्सिडेंट घडवून आणून रागिणी आणि अभिजित भूमीचा जीव घेऊन आपण सेफ होणार असतात. पण त्यांचा डाव उधळायला आई योगेश्वरीच आता खूप मोठा डाव रचणार असते. मग मात्र आता ती वेळ येते. रागिणी भूमीच्या रूममध्ये जाते. भूमीच्या रूममध्ये येते आणि कुत्सितपणे हसत राहते आणि म्हणते, काय गं, तू काय मला म्हटली होतीस की माझं काउंटडाऊन सुरू झालं का? पण आत्ता माझं काउंटडाऊन नाही तर तुझं काउंटडाऊन सुरू होण्याची वेळ आलेली आहे. आत्ता बघ, मी काहीही करणार नाही, मी तुला साधा स्पर्श पण करणार नाही, पण तरीसुद्धा तुझा जीव जाणार. हीच आहे या रागिणीची खेळी. आणि आता ह्या रागिणीला तिची खेळी खेळण्यापासून नियती थांबवू शकत नाही. रागिणीला इतका माज असतो की मी करेन तेच खरं, पण रागिणीचा माज क्षणात उतरून आता नियती खाली पाडणार असते. मग मात्र रागिणी सांगते, तुला काय वाटलं की मी हरेन का? नाही, मी कधीच हरणार नाही. तितक्यात तिथे नर्स येते. नर्सला रागिणी म्हणते, काय डॉक्टरांनी विचारलं किंवा हॉस्पिटलमध्ये चौकशी झाली तर काय सांगायचं? नर्स म्हणते, मी हेच सांगेन की लाईट गेली होती, त्यामुळे ऑक्सिजन मशीन बंद पडलं. मध्ये मी एकदा आले होते, मी मशीन चालू केलं, पण लाईटचं फ्लक्च्युएशन होत असल्यामुळे मशीन कायमचं बंद पडलं आणि यांचा जीव गेला. रागिणी म्हणते, व्हेरी गुड, हे असंच सांगितलं गेलं पाहिजे. याच्या उपर एकही गोष्ट इकडे तिकडे उलटी सुलटी बोलायची नाही. असं म्हटल्यावर ती नर्स सांगते, ठीक आहे. मग रागिणीने पैसे दिलेले त्या खाल्ल्या मिठाला जागत नर्स आता रागिणी जे म्हणेल ते करायला तयार होते. मग आता नर्स तिकडून निघून गेल्यावरती रागिणी सांगते, अशा केस नेहमीच घडत असतात. म्हणजे ऑक्सिजन फ्लक्च्युएशन लाईटमुळे बंद पडतं आणि रुग्णाचं मरण जवळ येतं. आता भूमी, मी काउंटडाऊन सुरू करते. तुझ्या मरणाची वेळ जवळ आलेली आहे. आता तुझं काउंटडाऊन सुरू झालंय. तोपर्यंत आई योगेश्वरीने आकाशला संकेत दिलेला असतो. आकाश तिथेच उभा असतो. त्यावेळेला तो डोळे बंद करतो, तेव्हा त्याला डोळ्यासमोर भूमी येते. आकाश, मला वाचव, मला तुझ्या मदतीची गरज आहे. आकाश, मला वाचव. भूमीचा चेहरा डोळे बंद केल्यावरती मदतीच्या अवस्थेमध्ये पाहताच आकाश हादरतो. त्याच वेळेला आई योगेश्वरीच्या समोरचे दिवे विझायला लागतात. आकाश घाबरतो. ते दिवे न विझण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. आजी काय घडते बघ, आजी काय घडते बघ, असं म्हणत दिवे आता न विझवण्यासाठी प्रयत्न करतो, पण एक एक करत दिवे विझायलाच लागतात. आकाश हादरतो. तोपर्यंत इकडे रागिणी सांगत असते, चला आता मात्र भूमी, तुझा वेळ संपत आलाय. आणि ती कधी एकदा भूमीचा जीव जातो ह्याची वाट पाहत असते. आता भूमीला ऑक्सिजन बंद झाल्यामुळे तिची अवस्था नाजूक होते. ती जोराजोरात श्वास घ्यायला लागते. इकडे आकाश पुन्हा मॅच बॉक्स घेऊन दिवे पेटवण्यासाठी प्रयत्न करतो. मग विचार करतो, नाही, भूमीला माझी गरज आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मला हॉस्पिटलमध्ये पोहोचायला पाहिजे. आता तो इतक्या घाईघाईत निघतो की आपण गाडी घेऊन जावं हे पण त्याच्या लक्षात येत नाही. तो धावत बाहेर पडतो आणि त्याच वेळेला रिक्षा पाहण्यासाठी येतो. इकडे आता रागिणी आपल्याच मस्तीत असते. आपला प्लॅन यशस्वी होणार. भूमी गेली की पुन्हा आपण या महाजन परिवारावरती राज्य करणार. आणि ती आता खुश होऊन भूमीच्या मरणाची वाट पाहत असताना आकाशला रिक्षा मिळत नाही. मग धावत पळत तो चालत आता हॉस्पिटलच्या दिशेने निघतो. आई योगेश्वरीने भूमीला वाचवण्यासाठी आकाशला पाठवलेलं असतं. आकाश धावत धावत हॉस्पिटलच्या दिशेने येतो. काहीही झालं तरी भूमीपर्यंत पोहोचायलाच पाहिजे. इकडे भूमी आता जोराजोरात श्वास घेत असते. तोपर्यंत रागिणी तिकडे एकटीच उभी असते. आकाश पोहोचण्याच्या बेतात असतो आणि नियती अखेर भूमीचा जीव वाचवते. रागिणीचा डाव फेल करण्यासाठी आयत्या वेळेला आकाश आणि भानुशाली हे दोघंही एकाच वेळेला पोहोचत रागिणीचा खेळ खत्म होणार असतो. आता मात्र भूमीचा हात हलतो. रागिणीच्या या सगळ्या वारामधून भूमी वाचते आणि ती शुद्धीवरती येते. मग शुद्धीवरती आल्यावरती मानसी सगळ्यात पहिले आकाशला फोन करते, आकाश जिजू, ताई शुद्धीवरती आले. धावत पळत आकाश भूमीकडे पोहोचतो. याआधी भूमीची भानुशालींसोबत नक्की भेट झालेली असते, कारण या सगळ्यामध्ये भूमी एकदम कॉन्फिडेंटली आकाशला बाजूला करते आणि म्हणते, अनोळख्या व्यक्तीसोबत मिठी मारायला
लाज नाही वाटत तुम्हाला? भूमीचं हे रूप बघून आकाश घाबरतो. भूमीने आकाश आणि स्वतःला या सगळ्यापासून सेफ ठेवण्यासाठी हे नाटक केलेलं असणार आणि यात भानुशाली सामील असणार. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच कळवा.